गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात फेरीवाला हटाव या मोहिमेअंतर्गत फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे। त्यामुळे फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, असा संघटनेचा आरोप असून आज कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन डोंबिवलीचा भव्य मेळावा डोंबिवलीत पार पडला। यावेळी फेरीवाल्यांसाठी पथविक्रेता कायदा 2014 ची अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली। तसेच येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर हॉकर्स युनियनचा मोर्चा धडकणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली। आमची भूमिका स्पष्ट आहे। महानगरपालिकेने सर्वेक्षण केलेले इथले स्थानिक जे फेरीवाले आहेत, जे भाजी विक्रेते आहेत, इथले स्थानिक ग्रामीण भागात येणारे जे भाजीवाले आहेत, हे सगळे इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत। आणि डोंबिवली ग्रामपंचायतमध्ये जेव्हा सर्वेक्षण झालं होतं तेव्हापासून जे सगळे अधिकृत फेरीवाले यांचं पुनर्वसन करत नाही आणि यांच्यावर कारवाई करतायत, ही बेकायदेशीर आहे। फेरीवाला धोरणाची पायमल्ली करणारा ही कारवाई आहे। महानगरपालिकेचे जे कोणी आता उपायुक्त आहेत किंवा आयुक्त आहेत, ही कारवाई फेरीवाल्यांना करतात, ही दिखावा आहे। खरं यांच्या मागचा हेतू यांचा जे प्रशासकीय काळामध्ये बेसुमार अनधिकृत शेकडो इमारती झाल्यात, यांना वाचवण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाईचा दिखावाही करतायत की आम्ही त्याच्यामध्ये व्यस्त आहोत, त्यामुळे आम्हाला तिथे काम करायला वेळ नाही मिळत आहे। अधिकृत किंवा अनधिकृत इमारती आहेत त्यांच्यावर कारवाई करायला वेळ मिळत नाही, हा सगळा दिखावा आहे। आणि मुळात इथल्या लोकप्रतिनिधींची मानसिकता नाहीये की फेरीवाल्यांचा प्रश्न सुटावा आणि नागरिकांना दिलासा मिळावा। आमची मागणी एकच आहे, फेरीवाल्यांना पुनर्वसन झालं पाहिजे, फेरीवाल्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिली गेली पाहिजेत, त्यांचे नियोजन केले गेले पाहिजे, ज्यामुळे शहराची जी गर्दीची ठिकाणं आहेत ती मोकळा श्वास घेतील, नागरिकांची गैरसोय होते ती होणार नाही, फेरीवाल्यांना हक्काच्या जागा मिळतील आणि हे एक स्वच्छ सुंदर शहर दिसेल। अशा जर ही मागणी मान्य नाही केली तर आमचा मंगळवारी एक मोर्चा आहे। मोर्चानंतर पण जर आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही जेल भरो आंदोलन करणार। आज हा जो मेळावा आहे फेरीवाल्यांचा, हा 2014चा कायदा लागू करावा ह्यासाठी मेळावा आहे। 2014 पासून आजपर्यंत महानगरपालिकेने कुण्याही एकही लोकांना ओळखपत्र न देता फक्त आणि फक्त कारवाई आहे एवढ्यासाठी की स्टेशनपासून 150 मीटर पाहिजे, पण यांचं पुनर्वसन कधी करणार ह्यासाठी हा आजचा मेळावा आहे। आणि येणाऱ्या मंगळवारी आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा करणार आहोत। मोर्चानी आम्ही समाधान नाही झालं तर पोलीस स्टेशनवर जेल भरो आंदोलन करणार आहोत।